सांगेन आणि जो तुम्ही सगळे आणि मी पण त्यामध्ये म्हणायचे की हा एक फक्त भांडणाचा शो आहे की तुम्ही फक्त भांडाल तरच जिंकाल, इथे फक्त भांडणं हाच एक कंटेंट असतो, तर असं काही नसतं. ते एक सिच्युएशनच तशी क्रिएट होते की वेगवेगळ्या व्यक्ती आहेत तिथे ते भांडणारच. हॅलो गाईज, वेलकम टू बॅक मोडचं. आज मी तुम्हाला सांगणार आहे बिग बॉसमधून आपली अंकिता झाली आहे घराच्या बाहेर आणि तिचा इविक्शन इंटरव्ह्यू समोर आलेला आहे. परंतु त्यामध्ये तिनं खूपच नाराज होती आणि अंकिता म्हणू लागली की माझ्यासोबत एवढं अनफेअर झालं ना की विचारूच नका. कारण की आत्तापर्यंत मला हे म्हणजे दाखवलेत की मी ग्रँड फिनालेमध्ये गेले तर आता माझं काही ना काही म्हणजे टॉप 2 मध्ये तर मी जरूर येणार. म्हणजे अचानकच मला घराच्या बाहेर काढून टाकलं आणि मी हे शॉकिंग न्यूज ऐकून मी सुद्धा शॉक झाले. परंतु 100% आता मला असं वाटतं की आपली निक्कीच विनर होणार. कारण की अंकिता, तुम्हाला माहीत असेल, बिग बॉसच्या घरातून खूपच म्हणजे चांगलं खेळत होती आणि अंकिताला खूपच चांगला सपोर्ट भेटत होता. परंतु बिग बॉसचं हे मत आणि बिग बॉसची हे अपडेट ऐकून अंकिता सुद्धा शॉक झाली आणि अंकितानं हे सुद्धा म्हटलं की पॅडी दादाचं इव्हिक्शन सुद्धा अनफेअर होता. पॅडी दादा चांगलं खेळू लागली आणि पॅडी दादाला बाहेरून खूप जास्तीत जास्त सपोर्ट भेटू लागला. परंतु पॅडी दादाला सुद्धा बिग बॉसनं काढून टाकलं. बिग बॉसच्या मनात काय आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल की निक्की म्हणजे जेव्हापासून फुटेज जास्त घेत होती तेव्हापासून TRP वाढत होती. त्यामुळे आता बिग बॉस बाकीचे कंटेस्टंटना एका करून काढून टाकत आहे आणि जे यांची TRP वाढत आहे आणि जे सदस्य म्हणजे खूपच इमॅजिन म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये पॉप्युलर आहेत त्यांनाच घरात ठेवत आहे, असं म्हणून आपली अंकिता आणि त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात. तुम्हाला काय वाटतं की अंकिताचं हे बोलणं खरं आहे की नाही, मला कमेंट करून सांगा. आणि अंकिताचं इव्हिक्शन म्हणजे अनफेअर की फेअर हे पण मला कमेंट करून सांगा. आणि विनर कोण होणार हे पण 100% गॅरंटी मला असं वाटते की निकी किंवा सूरज या दोघांपैकी एकच विनर होणार आणि दोघांपैकी एकच विनर